नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या. सर सेकंड सेमिस्टरचा सिलेबस काय? सेकंड सेमिस्टरला आपण कोणकोणते सब्जेक्ट्स बघणार आहोत? त्याबद्दल माहिती द्या. तर त्याच गोष्टी आपण लक्षात ठेवून सेकंड सेमिस्टरचा सिलेबस इन डिटेल आपण काय केलेलं आहे घेऊन आलेलं आहे. ठीक आहे. सेकंड सेमिस्टर सिलेबसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत? त्या सब्जेक्टचा सिलेबस काय? त्या सब्जेक्ट्समध्ये आपण कुठल्या गोष्टी करणार आहोत? आता सर आम्ही सिलेबसची कॉपी बघितली. त्यामध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट एफ-ए आणि समेटिव्ह असेसमेंट एस-ए हे काय पद्धत आहे सर? ह्याच्याबद्दल पण माहिती द्या. ते सर्व इन डिटेल आपण बघणार आहोत. बघा, कुठलाही सिलेबस असेल किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीचा सिलेबस असेल, त्यामध्ये काही कॅटेगरायझेशन असतात. तसंच युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये काय कॅटेगरायझेशन आहे. बघा, युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये 3 काइंड्स ऑफ सब्जेक्ट्स असं आपल्याला ऑलरेडी बघायला भेटतात. सगळ्यात पहिल्यांदा आहे जेनरिक कोर सब्जेक्ट. ठीक आहे. जेनरिक कोर सब्जेक्ट म्हणजे काय असतं? मॅन्डेटरी टू ऑल. तुम्ही कुठल्याही कॉलेजला शिका, तुम्हाला हे जेनरिक कोर सब्जेक्ट काय असतात? मॅन्डेटरी असतात. त्यानंतर असतात आपल्याला जेनरिक कोर नंतर युनिव्हर्सिटी लेवल पेपर असतात. काय असतात? युनिव्हर्सिटी लेवल. त्याला आपण काय म्हणतो? इन शॉर्टमध्ये युएल पेपर म्हणतो. त्यानंतर असतं आपल्याला सेकंड इलेक्टिव्ह पेपर असतात. इलेक्टिव्ह म्हणजे काय? चॉईस बेस्ड असतात. ठीक आहे. आपल्याला चॉईस करायचे असतात. पर्टिक्युलर लिस्ट असते आपल्यासमोर. त्यामधले काही पर्टिक्युलर विषय आपल्याला चॉईस करायचे असतात. आणि युएलमध्ये काय असतं? फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीची एक्झाम होत असते. त्यामध्ये पण काही सब्जेक्ट्स आपल्याला फिक्स असतात, काही कॉलेजवरती बेस असतात, बट मेजरली हे फिक्स विषय असतात. ठीक आहे. तर काय काय असतं आपल्याला? 1 नंबरला जेनरिक कोर, 2 नंबरला युएल, 3 नंबरला इलेक्टिव्ह. अशा ह्या 3 कॅटेगरायझेशनमध्ये आपण सब्जेक्ट निवडलेले आहेत. आता बघा, नेक्स्ट आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट कोणता शिकायचा आपल्याला सेकंड सेमिस्टरमध्ये. सेकंड सेममध्ये फर्स्ट सब्जेक्ट आहे आपला जेनरिक कोर. त्याचा कोड आहे सब्जेक्ट कोड 201 आणि सब्जेक्टचं नाव आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. काय मार्केटिंग मॅनेजमेंटला आपण इन शॉर्ट काय म्हणतो? MM म्हणतो. आता बघा, तुम्हाला सिलेबसमध्ये एफ-ए 50 मार्क्स प्लस एस-ए 50 मार्क्स असं टोटल 100 मार्क्सचा पेपर असतो. आता हे एफ-ए म्हणजे काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? फक्त आणि फक्त हे कॉलेज आपल्याला जे इंटरनल मार्क असतात ना, त्यालाच आपण काय म्हणतो? एफ-ए. लक्षात ठेवा, इन शॉर्ट एफ-ए म्हणजे काय असतं? आपलं कॉलेज लेवलचे मार्क असतात. आणि एस-ए म्हणजे समेटिव्ह असेसमेंट म्हणजे एंड टर्म एक्झाम असतात. काय असतात? एंड टर्म एक्झाम. हे युनिव्हर्सिटी घेत असते आपली. कोण घेत असतं? युनिव्हर्सिटी. हे कोण घेत असतं? एफ-ए कॉलेज घेत असतं. तुम्हाला इंटरनल कॉलेजचे पेपर होत असतात बघा, ते कॉलेज त्यावरती तुम्हाला मार्क देत असतं. त्यानंतर बघा, हे झालं मार्केटिंग मॅनेजमेंट. नंतर आपल्याला सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. जेनरिक कोर आहे, 202 सब्जेक्ट कोड आहे आपला आणि सब्जेक्टचं नाव आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. इन शॉर्ट काय म्हणतो आपण याला? एफ-ए म्हणतो. सेम एफ-ए कॉलेज लेवल तुमचे 50 मार्क असतात आणि युनिव्हर्सिटी लेवल तुमचे 50 मार्क असतात. टोटल तुम्हाला 100 मार्कचा पेपर असणार आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. टेक्निकल सब्जेक्ट आहे. इन डिटेल आपण कॅटेगरायझेशन घेऊन येणार आहे. ठीक आहे. आता ह्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये कोणते टॉपिक्स आहेत, ठीक आहे, कुठला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, ते इन डिटेल 1 बाय 1 सेशन देत असतील. मार्केटिंग मॅनेजमेंट असेल, एफ-एम असेल. ठीक आहे. देन बघा आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. काय? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे. ह्युमन रिसोर्स काय असतं? HR लेवलच्या पर्स्पेक्टिव्ह असतं. तसंच आपल्याला बघा HRM असं इन शॉर्ट नाव आहे त्याचं. त्यानंतर त्याचं पण सेम 50 मार्क्स कॉलेज, देन 50 मार्क्स तुमचे युनिव्हर्सिटी. टोटल तुमचा 100 मार्क्सचा पेपर होत असतो. सब्जेक्ट कोड आहे जेनरिक कोर 203. त्यानंतर बघा आपल्याला नेक्स्ट आहे जेनरिक कोर सब्जेक्ट आहे 204. सब्जेक्ट कोड काय आपला? 204. कशाबद्दल आहे? ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल आहे. ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याला आपण काय म्हणतो? इन शॉर्ट OSCM. 50 मार्क्स तुमचे कॉलेज लेवलचे असतात. कॉलेज तुमची एक्झाम घेत असतं आणि नेक्स्ट तुमचे 50 मार्क्स युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम होत असते. तर हे पेपर पॅटर्न झालं याच्याबद्दल. नेक्स्ट आहे बघा सब्जेक्ट आपला आता कोणता सब्जेक्ट आहे? 208 जेनरिक कोर फील्ड प्रोजेक्ट आहे. काय ह्याचं नाव आपल्याला चुकीचं झालेलं इथं FP लिहिलं पाहिजे. काय? फील्ड प्रोजेक्ट FP. आता बघा टोटल तुमचा पेपर हे 50 + 50 नसून हे टोटल तुमचा पेपर काय असणार आहे? 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला कॉलेज लेवलची एक्झाम होत नाही ना युनिव्हर्सिटी एक्झाम होत नाही. नो कॉलेज नो युनिव्हर्सिटी. तुम्हाला यामध्ये काय होणार आहे? प्रोजेक्ट बनवायचं. नावातच दिसते तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं आहे. तुम्हाला कशाबद्दल प्रोजेक्ट बनवायचं आहे? तर तुमच्या स्पेशलायझेशन लेवल. आता याच्यामध्ये क्लिअर गाईडलाईन्स दिलेले आहेत युनिव्हर्सिटीने. काय केलेले आहेत?
क्लिअर गाईडलाईन्स दिलेले आहेत. कुठकुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत फील्ड प्रोजेक्टबद्दल, ती इन डिटेल आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण फील्ड प्रोजेक्टबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर फील्ड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघा, कॉलेजची एक्सटर्नल वाय होती तुमची. काय होते? वाय. तर वायमध्ये युनिव्हर्सिटीचे लोक येतात तुमच्या कॉलेजमध्ये, तुमचा प्रोजेक्ट बघतात, रिपोर्ट बघतात आणि त्यावरती तुम्हाला क्वेश्चनिंग केलं जातं. मग त्याच्यावरती तुम्हाला काय 100 मार्क्स भेटले जातात. ठीक आहे. तर हे असं फील्ड प्रोजेक्ट असणार आहे. त्यानंतर बघा आपले सेकंड आहे कॅटेगरायझेशन, युनिव्हर्सिटी लेवल पेपर. फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीचे पेपर होणार. काय होतं याच्यामध्ये? फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीचे पेपर होत असतात. असे कोणते सब्जेक्ट आहेत बघा? लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस, आपण इन शॉर्ट काय म्हणतो त्याला? लॅब म्हणतो. ह्याचे फक्त आणि फक्त 50 मार्काची UL पेपर होते. काय होते? युनिव्हर्सिटी लेवल एक्झाम. तुम्हाला कॉलेजचा काही संबंध नाही आहे यामध्ये. तुम्हाला फक्त आणि फक्त बाहेरचा युनिव्हर्सिटीचा पेपर द्यायचा आहे, जे की तुम्ही कॉलेजमध्ये देतात. जसं फर्स्ट सेमिस्टरला पण तुम्ही दिला होता. काय सब्जेक्टचं नाव? इंडियन नॉलेज सिस्टीम. ठीक आहे. हे असे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला MF एक होता. हे काय होते? युनिव्हर्सिटी लेवल सब्जेक्ट होते. त्यानंतर बघा आपल्याला सेकंड सब्जेक्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, बिझनेस रिसर्च मेथडॉलॉजी. काय? बिझनेस रिसर्च मेथडॉलॉजी. BRM म्हणतो इन शॉर्ट मध्ये. सेम 50 मार्क्स तुमचा UL पेपर होणार आहे. कॉलेजचा काही संबंध नाहीये, तुम्हाला फक्त युनिव्हर्सिटीचा एक्झाम द्यायचा BRM साठी. ठीक आहे. तर बघा त्यानंतर कॉलेज लेवल पेपर, इलेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला. काय? चॉईस बेस. काय असतं हे? चॉईस बेस. तुम्हाला चॉईस करायचं. तर डिपेंडिंग ऑन कॉलेज काय करतो, कॉलेज तुम्हाला कधी ऑप्शन देत असतं चॉईस करण्यासाठी, आणि काही वेळेस कॉलेज काय करतं, आमच्याकडे एवढी फॅकल्टी अवेलेबल आहेत आणि त्या बेसिसवरती आम्ही काय करणार आहे, हे पर्टिक्युलर सब्जेक्ट चूज केलेलं आहे आणि तुम्हाला ते सब्जेक्ट घ्यावे लागतील असं कॉलेज तुम्हाला कंपल्शन पण टाकू शकतं. तर इलेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे डेस्क रिसर्च. हे मॅन्डेटरी आहे, बट याची कुठली एक्झाम होत नाहीये. काय? नो एक्झाम. हे जे इलेक्टिव्ह आहेत ना, ओनली कॉलेज लेवल आहे. कॉलेज तुमची एक्झाम घेऊ शकतं किंवा तुम्हाला रिपोर्ट बनवायला होतं किंवा तुम्हाला काही प्रेझेंटेशन बनवायला होतं, तुम्हाला काही सेमिनार घ्यायला लावतं. त्यावरती तुम्हाला काय होतं? तुमचं असेसमेंट होतं. त्याच्या पलीकडे तुमचं काही होत नाही ह्यावरती. देन आहे सेकंड तुमचं इलेक्टिव्ह चॉईस आउट ऑफ 7. आता हे 7 सब्जेक्ट कोणते आहेत आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. त्याच्यातलं एक सिलेक्ट करायचं आहे आणि असं दुसरं एक आहे 2. टोटल तुमचे एक आहे डेस्क रिसर्च, सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहे, आणि 2 तुमचे इलेक्टिव्ह आहेत, कॉलेज बेस किंवा तुम्हाला जर कॉलेजने चॉईस दिली तर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. बघा तुम्हाला सिलेबस दिसत असाल, सेमिस्टर 2. ठीक आहे. सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे MM, देन आहे FM, देन आहे HRM, देन आहे OSCM. हे 4 सब्जेक्ट तुमचे काय जेनरिक कोर मॅन्डेटरी टू ऑल आहे. देन बघा FA मध्ये 0 दिलेला आहे. काय दिलंय? FA मध्ये 0 दिलेला आहे, म्हणजे तुमचं हे कॉलेज लेवलवरती काहीच होत नाहीये. ठीक आहे. फक्त आणि फक्त UL आहे तुमचं. देन बघा BRM, FA काय दिले तुमचं? डॅश दिले, म्हणजे कॉलेज लेवल तुमचं काहीच होणार नाही, फक्त आणि फक्त तुमची UL एक्झामिनेशन होणार आहे एक्सटर्नल. आता त्याच्यानंतर बघा इलेक्टिव्ह मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी, डेस्क रिसर्च आहे, 2 क्रेडिट आहेत. फक्त आणि फक्त तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट होणार आहे. काय होणार आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट, म्हणजे कॉलेज लेवल एक्झाम होणार आहे, युनिव्हर्सिटी होणार नाही. त्यानंतर बघा फील्ड प्रोजेक्ट आहे. कॉलेज लेवल तुम्हाला 50 मार्क भेटणार आहेत आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीचे 100 मार्क भेटणार आहेत. टोटल तुम्हाला 4 क्रेडिट आहेत. त्यामुळं तुम्हाला हे FA प्लस SA असे 2 असणार आहे तुमचं. कशासाठी? फील्ड प्रोजेक्टसाठी. त्यानंतर बघा सेमिस्टर 2 जेनरिक इलेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. याच्यातले कोणतेही 2 सिलेक्ट करायचे. टोटल 7 पैकी 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. बघा हे बिझनेस कम्युनिकेशन आहे, टेक्नॉलॉजी टूल्स इन बिझनेस मॅनेजमेंट आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, सेलिंग अँड निगोशिएशन स्किल्स लॅब आहे. ठीक आहे. देन इंडियन इकॉनॉमी आहे, इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट आहे, देन आहे तुम्हाला बिझनेस इथिक्स. अशा प्रकारे हे तुमचा सिलेबस काय झालेला आहे? कॅटेगरायझेशन झालेलं आहे. बेसिकली काय बघा, तुम्हाला टोटली 4 तुमचे जेनरिक कोर होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमचे 2 युनिव्हर्सिटी लेवल एक्झाम होणार आहेत. टोटल तुमचे काय 6 एक्झाम होणार आहेत आणि +1 तुमचं काय होणार आहे? प्रोजेक्ट होणार आहे. असं टोटल तुमचे 7 सब्जेक्ट आहेत जे की तुम्हाला मॅटर करतात. त्यानंतर तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत तुमचे इलेक्टिव्ह.
जे की फक्त कॉलेज असेसमेंट आहे. तुम्हाला त्याची काही एक्झामिनेशनची तयारी करायची गरज नाही आहे. तुम्हाला 2 युनिव्हर्सिटी लेव्हल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 4 जेनरिक कोर आहेत. त्यानंतर 1 प्रोजेक्ट आहे. तर हे अशा प्रकारे तुमचं सेकंड सेमिस्टरचं सिलेबस काय झालेलं आहे, कॅटेगराईज झालेला आहे. आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतील, सर हे सर्व सब्जेक्ट आहेत सर, यामधले डिफिकल्ट सब्जेक्ट कोणते, हार्ड सब्जेक्ट कोणते? बघा, डिफिकल्टमध्ये BRM आहे, देन तुमचं लॅब आहे डिफिकल्टमध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो. त्यानंतर FM आहे, देन तुमचं आहे HRM आणि देन EMI. हे असे 4-5 सब्जेक्ट आहेत जे की डिफिकल्ट आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मनामध्ये क्वेरीज येतील, सर हे डिफिकल्ट सब्जेक्ट कसे तयार करायचे, काय तुमच्याकडे गायडन्स आहे का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पूर्ण सब्जेक्टचं गायडन्स भेटलं जातं, ठीक आहे. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये, देशी भाषेमध्ये शिकायचं आपल्या मराठीमध्ये, जसं तुम्ही हा व्हिडिओ बघताय, जसे तुम्ही प्रिव्हियस आपले यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलेले आहेत, तशाच भाषेमध्ये शिकायचं तर स्वामी अकॅडमी आहे. तुम्हाला तुमची लर्निंग इझी बनवण्यामध्ये स्वामी अकॅडमी तुमची मदत करत असतं, ठीक आहे. तर MBA सब्जेक्ट तुम्ही सर्व घेऊ शकता. तर कोणते कोणते सब्जेक्ट घेता सर तुम्ही? बघा, आपल्याकडे सब्जेक्टची लिस्ट आहे. MM, FM, HRM, OSCM, लॅब, BRM, हे टोटल 6 सब्जेक्ट्स आपण घेत असतो. काय टोटल 6 सब्जेक्ट्स. त्याच्यासोबत तुम्ही जर हे 6 सब्जेक्ट घेतलं, कॉम्बो त्याची प्राइस तुम्हाला किती आहे सर, फीस किती आहे, तर तुम्ही ह्यावरती कॉन्टॅक्ट करा. हा माझा नंबर आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर कॉम्बो घेतला तर आपल्याकडनं फ्री प्रोजेक्ट गायडन्स आहे. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काय करायला पाहिजे, तुमचा प्रोजेक्ट इन शॉर्ट रिव्ह्यू केला जातो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय गायडन्स म्हणजे एक्स्ट्रा काय व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे का नाही, ते सर्व आपण त्यामध्ये सांगत असतो. तर अशा प्रकारे आपण हे सब्जेक्ट घेत असतो. आता बघा, हे आपली शिकवण्याची टीचिंग कशी असते बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेत असतो, आपले लेक्चर्स, ठीक आहे. लेक्चर्स घेतो, जे की लेक्चर्स आपले लाईव्ह होतात. त्यानंतर तुम्हाला काय रेकॉर्डिंग भेटते लगेच तुझी. जर एखादा तुमचा सेशन मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डिंग भेटते. त्याचसोबत तुम्हाला PDF नोट्स भेटतात आपल्या. आणि आपले नोट्स असे असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट असतात. तुम्हाला त्याच्या पलीकडे काहीच घ्यायचं नाही, कुठलंही निराली पब्लिकेशन घ्यायचं नाही, ठाकूर घ्यायचं नाही, रेफरन्स बुक घ्यायचं नाही. आपले ऑल कॉम्बो काय असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट असतात. त्याच्या पलीकडे काहीच घेण्याची गरज नाही. त्यानंतर आपण काय देतो, त्याच्यानंतर आपण ह्या सेकंड सेमिस्टरपासून नवीन एक सिस्टीम घेतलेली आहे, रिव्हिजन क्लासेस घेणार आहे आपण. काय घेणार आहे, रिव्हिजन क्लासेस. त्यानंतर आपण ह्यावेळेस प्रत्येक सब्जेक्ट, आता समजा आपला लॅब कंप्लीट झाला, तर लॅब कंप्लीट झाल्यावर आपण त्याची युनिव्हर्सिटी टाईप एक्झाम घेणार आहोत, ठीक आहे. मॉक टेस्ट, त्याला काय म्हणतो आपण, मॉक टेस्ट घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर शेवटी तुमचं ऑलवेज काय असतं आपल्याकडे, डाऊट सेशन. तर अशा प्रकारे आपले हे क्लासेसमध्ये चालतं, लाईव्ह, रेकॉर्डिंग, PDF नोट्स, रिव्हिजन क्लासेस, देन मॉक टेस्ट आणि डाऊट सेशन. व्हेरी नॉमिनल कॉस्ट. तुम्ही मार्केटमध्ये कुठेही इन्क्वायरी करा, आपल्यापेक्षा जर फीस कमी असेल, ठीक आहे, तर तुम्हाला आणखी डिस्काउंट देण्यात येईल. तर अशा प्रकारे आपले हे क्लासेस असणार आहेत. रेग्युलर क्लासेस आहेत आपले, मंडे टू फ्रायडे होतात, स्टार्टिंग फ्रॉम 1 फेब्रुवारी 2024. तर रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आपले. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत, ठीक आहे. तर तुम्ही आजपासून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझे व्हॉट्सअपची चॅट लिंक आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करा, माझ्या व्हॉट्सअपवरती रिडायरेक्ट व्हाल. तिथं जाऊन तुम्ही क्वेरीज करा. तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट घ्यायचा आहे तर तुम्ही पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊ शकता. आणि तुम्हाला कॉम्बो घ्यायचं तर कॉम्बो पण, कॉम्बोसाठी डिस्काउंट चाललेलं आहे. तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमचं सीट बुक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. धन्यवाद.